बातमी गडचिरोलीतून आहे। गडचिरोलीला आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय। या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर मध्यरात्री झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे गडचिरोली शहरातील तसंच जिल्ह्यातील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले। मुसळधार पावसामुळे गडचिरोली नगर परिषदेचे पटांगण पूर्णतः पाण्याखाली गेलं असून चामोर्शी मार्गावरती मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली आहे। गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून पूरस्थितीमुळे वाहतुकीला मोठा फटका बसलाय। जिल्ह्यातील तब्बल 8 प्रमुख मार्ग पाण्याखाली गेल्यानं या मार्गांवरची वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली आहे। राष्ट्रीय महामार्गासह अनेक राज्य महामार्ग आणि प्रमुख जिल्हा मार्गांवरती नद्या नाल्यांना आलेल्या पुरामुळे वाहनांची चाकं थांबली आहे। प्रशासनानं नागरिकांना पूरग्रस्त मार्गावरून प्रवास टाळण्याचं आवाहन केलंय। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माहितीनुसार गडचिरोली धानोरा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 930 वरील रांगी नाल्यावर पाणी आल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे। गडचिरोलीमध्ये सध्या पावसानं विश्रांती घेतली असली तरी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे। पावसाचा रेड अलर्ट पाहता गडचिरोली, कुरखेडा, धानोरा, अहेरी आणि सिरोंचा या 5 तालुका प्रशासनानं आज सगळ्या शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे। आजही मोठा पाऊस झाल्यास अनेक भागांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते। पुरात अडकलेल्या एकाच कुटुंबातील तिघींना वाचवण्यात गडचिरोलीतल्या बचाव पथकाला यश आलंय। भामरागड तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पामुल गौतम नदीसह परिसरातल्या नद्यांना पूर आला। त्यामुळे लाहेरी येथील एका कुटुंबातील 3 मायलेकी नदी आणि नाल्याच्या मधोमध अडकून पडल्या होत्या। माहिती मिळताच एसडीआरएफच्या मदतीनं रात्री बचाव मोहीम राबवली आणि पुराच्या पाण्यातून मोटार बोटनं तिघींना सुखरूप बाहेर काढलं। नवी कुडियामी 40 वर्ष, अर्चना कुडियामी वयवर्ष 16 आणि अक्षरा कुडियामी वयवर्ष 3 असं बचाव करण्यात आलेल्या 3 मायलेकींची नावं आहेत। तर दुसऱ्या घटनेत अस्वलाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या रुग्णाला रेस्क्यू करून रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। गडचिरोलीला आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय। मध्यरात्री झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे गडचिरोली शहरातील तसंच जिल्ह्यातील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालंय। मुसळधार पावसामुळे गडचिरोली नगर परिषदेचं पटांगण पूर्णतः पाण्याखाली गेलंय। चामोर्शी मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली आहे। पावसाचा रेड अलर्ट पाहता सिरोंचा आणि गडचिरोली तालुका प्रशासनानं सगळ्या शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे। गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा अक्षरशः कहर झालाय। अवघ्या 24 तासात जिल्ह्यातील 44 पैकी 39 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली असून त्यापैकी 18 मंडळांमध्ये मुसळधार तर 21 मंडळांमध्ये अतिमुसळधार पाऊस झालाय। गेल्या काही ठिकाणी तर पावसानं सगळे विक्रम मोडले असून नद्या नाले दुथडी भरून वाहत आहेत। अनेक रस्ते बंद झाले असून जनजीवन विस्कळीत झाले। गडचिरोली जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात सरासरी 123.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। आणि गडचिरोलीतल्या पावसाचा आढावा घेतल्यानंतर बातमी कोल्हापूरमधून आहे। कोल्हापूर